नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला
सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारख्या भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारख्या भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारख्या भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारख्या भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते,
पण त्यात असामान्य माणसाचा सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचा सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचा सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचा सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र
आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते,
पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमा विषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमा विषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमा विषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमा विषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र
आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते,
पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र
आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं। हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे। ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे। एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे। हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे। या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे। या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे। त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे। आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात, सर्वसामान्य नियम असते,
पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र
आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते,
पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र
आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं. हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अति सामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि बालवीर सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेटमध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्र थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते,
पण त्यात असामान्य माणसाचा सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आत्मा पॅम्पलेट हा चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत. अत्यंत अतरंगी तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणारा आत्मा पॅम्पलेट सिनेमाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवात अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची उत्सुकता वाढवणारा ट्रेलर आहे. एका किशोरवयी अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र आत्मा पॅम्पलेट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. हे आत्मा पॅम्पलेट येत्या 6 ऑक्टोबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे आहे. या सिनेमाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाल्वी सारखा भन्नाट सिनेमा देणारे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केलेले आहे. त्यामुळे आत्मा पॅम्पलेट मध्ये प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार आहे. आत्मा पॅम्पलेट बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेर्डे म्हणतात, आत्मचरित्रात थोरा मोठ्यांचे असतात. सर्वसामान्य नियम असते, पण त्यात असामान्य माणसाचा सुद्धा आत्मचरित्र असू शकतो आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं, हेच आत्मा पॅम्पलेट मधून मांडण्यात आलेले आहे.